सध्या शेतकऱ्यांचा दिल्लीपर्यंतचा मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे। आता शेतकरी हे एकूण 7 दिवस दिल्लीच्या दिशेने फिरकणार नसून दलित प्रेरणा स्थळावरती त्यांचे अर्धवट आंदोलन सुरूच राहणार आहे। अनेक प्रयत्नांनंतर दिल्लीकडे निघालेला शेतकऱ्यांचा ताफा प्रशासनाने रोखलाय। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारकडे वेळ मागितलाय। यापूर्वी शेतकऱ्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरलेली होती। दरम्यान दलित प्रेरणा स्थळावर शेतकऱ्यांनी थंडीच्या रात्री तळ ठोकून स्वतःच्या जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था केलेली आहे। सुमारे 3000 शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। आता पुढच्या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी ते तिथे एकत्र आलेले आहेत। नोएडामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचंही चित्र होतं। शेतकऱ्यांचा विरोध पाहता दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, तर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांनी नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन सुरू केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।